आणि आता सेना भाजपमधल्या कालच्या प्रकाराची बातमी. मुलुंडमध्ये रावण दहनाच्या वेळी भाजप नेत्यांना मारहाण करणारे शिवसैनिकच असल्याचं आता स्पष्ट झालंय. हे कार्यकर्ते शिवसेनेचे असल्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. किरीट सोमय्यांनी कालच्या दसरा कार्यक्रमात मुंबई महापालिकेतील माफियांचं रावण दहन केलं. त्यामुळे काही संतप्त कार्यकर्त्यांनी सोमय्या आणि रावण दहन करणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्तीवर हल्ला करत मारहाणही केली. यानंतर कार्यकर्त्यांच्या अटकेसाठी भाजप नेत्यांना रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत गुन्हा नोंदवण्यात आला आणि 5 जणांना अटक झाली. दरम्यान या 5ही जणांना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. किरण नांदे, निलेश सावंत, निलेश ठक्कर, सुनील संतुगरे आणि किशोर भोईर अशी या कार्यकर्त्यांची नावं आहेत. या हल्ल्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आणि उद्धव ठाकरेंचा अवमान सहन करणार नाही असा इशाराही दिला. बघूया. हमारा शिव सैनिकों ने किया है, उसका जिम्मेदारी मैं लेता हूँ, उसका मैं जिम्मेदारी लेता हूँ और ऐसा करने का धड़स जो हिम्मत शिव सैनिक ही कर सकते हैं, हमको उसका गर्व है. हमारे कार्यकर्ता ने किया है, मुझे भी गर्व है. मैं अगर रहता था तो मैं भी उसके साले के कान के नीचे बजाता था. इतना हिम्मत भी आज भी हमारे में है और उसको हिम्मत है तो उसको बोलो हमारे सामने आके आप बात करो. अगर उसको छोड़ेंगे ना तो मेरा भी दत्ता दल भी नाम नहीं है. हल्ला करून गेलेले आहेत ना, मग तो त्यांचा भॅडपणा आहे की त्यांनी सरळ सांगत की होय हे शिवसैनिकांनी केलं म्हणून. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की हा शिवसैनिकांनी केलाय, पण जर ऍक्शनला रिॲक्शन असते आणि जर त्यांचा ते भॅडपणाने म्हणत नसतील आणि जर म्हणाले तर ऍक्शनला रिॲक्शन ही बट नॅचरल असते, ती असू शकते. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः भाजपचे खासदार किरीट सोमय्या आता आपल्यासोबत आहेत. किरीट सोमय्याजी, शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं आताच आपण ऐकलं ही ऍक्शनची रिॲक्शन होती. माफियांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये ज्यांची दलाली बंद होत असेल आणि त्यांनी जर खड्ड्याच्या ऐवजी किरीट सोमय्याला खड्ड्यात गाडण्याची भाषा वापरली तर त्याने काही किरीट सोमय्या घाबरत नाही, तुम्हाला माहित आहे. खूप मोठ्या लढाई मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढल्या आहेत. मुंबई महापालिकेत वार्षिक 5,000 कोटीचा भ्रष्टाचार होतोय. तर या माफियांना त्यांचा रावणचं दहन केलं आम्ही. दहन झालं त्यानंतर त्या 3 बसमध्ये रस्त्यावर कुठून लपून राहिलेले जेव्हा किरीट सोमय्या एकटा बाहेर आला, दुसरा कार्यक्रमात जायला निघाला, त्यावेळी या 3 बसमध्ये बसून त्या माफियांचे दलाल आले आणि त्यांनी किरीट सोमय्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. लाज नाही वाटत त्यांना? तिथल्या महिला कार्यकर्त्यांची मारहाण या पुरुष नराधम गुंड्यांनी केली. लाज वाटली पाहिजे. ही शिवशाही नाही, ही शिवाजी महाराजांना अभिप्रेत शिवशाही असूच शकत नाही. हे तर माफियांचे दलाल आहेत. माफियांना जेलमध्ये पाठवण्याची मोहीम देवेंद्र फडणवीसने सुरू केली आहे. आता माफियांच्या दलालांना जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. किरीट सोमय्याजी, जसं तुम्ही मगाशी आपण बोललो होतो फोनवरून, तेव्हा देखील तुम्ही सांगितलं की शिवसेनेच्या एका नेत्यांनी त्या ठिकाणी प्रवक्त्यांनी कोणीतरी त्यांना सांगितलं आणि मग तो सगळा प्रकार झाला. तुमचा मित्रपक्ष आहे, सत्तेमध्ये तुम्ही एकत्र आहात, तुम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोलून या संदर्भात काही चर्चा करणार आहात का? माफिया संबंधी कुणाची बातचीत कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता माफियांचे काही दलाल, आता असं असते की सगळ्या पक्षात चांगली लोक असतात, सगळ्या पक्षात कुठेतरी दलाल पण असू शकतात. त्या पक्षाने त्या नेत्यांचा प्रश्न आहे. 5,000 कोटीचा माफियांचं जर शिवसेना पक्षाचे नेत्यांना अधिकृत समर्थन करायचं असेल, माफियांच्या विरुद्ध मोहीम करणारा किरीट सोमय्याचा खात्मा करण्याची सुपारी हे लोक उचलत असेल तर देव त्यांना सुबुद्धी दे. किरीट सोमय्याजी, महापालिकेमध्ये तुम्ही देखील सत्तेमध्ये वाटेकरी आहात, तुम्ही बाहेर का नाही पडत? मग जर तुम्हाला इतकं पटत नाही, तुम्हाला जर असं वाटतं इतका भ्रष्टाचार चालू आहे, तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. आता दादा, कुठलंही शासन आणि प्रशासन त्यात सगळ्या प्रकारची लोक असतात. निर्णय चांगल्या भावनेने घेतला जातो. निर्णय घेताना एरर ऑफ जजमेंट पण होऊ शकते. मुद्दा निर्णयाचा नाहीये,
मुद्दा निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन करताना जो भ्रष्टाचार घडतो त्याचा आहे. विरोध जो आहे, आक्रोश आहे, सगळ्या कॉन्ट्रॅक्टर, सगळ्या इंजिनियर यांच्या विरुद्ध असूच शकत नाही. महापालिकेचे जे 2 चीफ इंजिनियर रस्ते घोटाळ्याचा कॉन्ट्रॅक्टरशी त्यांनी पार्टनरशिप केलं म्हणून त्यांच्या विरोधात मी बोललो. सगळा समाज, सगळी पार्टी, सगळे युनियन, सगळ्या स्टाफ विरुद्ध लढाई नसते. म्हणून माफिया जे आहेत त्या माफियांच्या विरुद्धची लढाई आहे. आता ते माफियांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये कोणी कोणी सहभागी व्हावं, त्यांनी नेतृत्व करावं, मी त्यांच्या बरोबर जायला तयार आहेत. पण ज्याच्यामुळे गेले वर्षभर आमची माफियाच्या विरोधात लढाई चालू आहे. पहिल्यांदा भाजपचं शासन आलं, फर्स्ट टाइम भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसनी 4 SIT नियुक्त केल्या. बरं, अर्धा डझन कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये गेले किंवा वाटेवर आहे. इंजिनियर, त्याच्यामुळे जर कुणाचं पोट दुखत असेल आमची लढाई थांबणार. ठीक आहे. किरीट सोमय्याजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही आता असं म्हणालात की निर्णय झाल्यानंतर इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठेतरी चूक होऊ शकते. म्हणजे नेमका तुमचा रोष आहे किंवा जो आक्षेप आहे तो राज्यकर्त्यांवर आहे का ब्युरोक्रेसीवर आहे? नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? असं आहे, माझा आक्षेप आणि लढाई माफियांवर आहे. म्हणजे कोणावर? माफियाच्या विरुद्ध लढताना त्यांनी समर्थन केलं पाहिजे. आता त्याची दलाली करणार, आता काल आले ना डझनभर लोक समोर आले, अर्धा डझन जेलमध्ये गेले, दुसरे अर्धा डझन जाणार. आता त्यांना ज्याची माफियाची दलाली मिळेल. मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. केंद्राचे मंत्री आनंद गीते चांगलं काम करतात. मी अनेक वेळा त्यांच्याशी विभिन्न प्रश्नांवर चर्चा केली, तेही चहा पाजतात. राज्यात पण त्यांचे अनेक मंत्री आहेत, चांगलं काम करतात, आम्ही चर्चा करतो. मुद्दा पक्ष नीती चांगल्या व्यक्तींच्या विरोधात नाही आहे. महापालिकेतील माफिया विरुद्धचा संघर्ष आहे, चालू राहणार. पण मग त्या स्पेसिफिक पक्षामध्ये शिवसेनेबद्दल तुमचा हा आक्षेप आहे का? तुमच्या म्हणण्यानुसार राज्यकर्ते आणि ब्युरोक्रेसी या दोन्हीमध्ये अशी काही लोक आहेत. तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं? सगळीकडे चांगली माणसं असतात, सगळीकडे खराब माणसं असतात. तर जे भ्रष्टाचारी असतात, मुंबईकर रोज खड्ड्याला रडतोय हो, तर ते मला खड्ड्यामुक्त मुंबई करायची आहेत. आणि काही लोकांना, नेत्यांना, दलालांना, माफियांना किरीट सोमय्या मुक्त मुंबई करायची आहेत. मी देवाला प्रार्थना करतो की मला माफिया मुक्त, खड्ड्यामुक्त मुंबई करण्याची ताकद दे. किरीट सोमय्याजी, एक शेवटचा प्रश्न जाता जाता, आता इथून पुढे तुमची या सगळ्या संदर्भातली पावलं काय असणार आहेत? कशा प्रकारे तुम्ही पुढे जाणार आहात? शेवटचा प्रश्न. 1 डझन घोटाळे आयडेंटिफाय झालेले आहेत. माफियांच्या विरोधात कारवाई सुरू झालेली आहे. आता माफियांचे जे दलाल आहे त्यांच्या विरोधातला संघर्ष सुरू आहे. आणखी कोणी दलाल असेल तर त्यांनी सामोरे यावं. ठीक आहे. तुमचा मुद्दा, किरीट सोमय्याजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल.